नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती. कसं आहे तुम्ही सगळे? आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत जी गाडी आहे ना, ही गाडी जी तुम्ही बघताय ही आहे कियाची किया कॅरेन्स क्लॅविस ईव्ही, जी की इलेक्ट्रिक गाडी जी आहे ते 7 सीटरमध्ये तुम्हाला भारतीय मार्केटमध्ये किया कंपनीने काही दिवसापूर्वी लॉन्च देखील केली होती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गाडीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. गाडीमध्ये फीचर कोणते दिलेले, बेस्ट इन सेगमेंट फीचर जे ते या किया कॅरेन्स क्लॅविस ईव्ही मध्ये कोणकोणते आहेत, त्याचबरोबर बॅटरी कोणती देण्यात आलेली आहे या गाडीमध्ये, त्यासोबतच गाडीची ऑनरोड किंमत जी आहे ती पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये किती असणार आहे, फीचर कोणते कोणते देण्यात आलेले, कोणकोणत्या व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रिकमध्ये ही गाडी जी आहे ती अवेलेबल आहे. टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी लेवल 2 चे ॲडासचे 20 ऑटोनॉमस फीचर जे ते तुम्हाला या किया कॅरेन्स क्लॅविस 7 सीटर गाडीमध्ये इलेक्ट्रिकच्या कंपनीने दिलेली आहे. आणि भरपूर फीचर जे ते तुम्हाला फर्स्ट इन सेगमेंट या गाडीमध्ये मिळून जाते. अशी संपूर्ण डिटेल माहिती जे ते तुम्हाला आपल्या मराठमोळ्या ऑटोमोबाईल मराठी या यूट्यूब चॅनलवरती मराठीमधून तुम्हाला बघायला मिळणार. तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल, आवडत असतील तर नक्की लाईक करत चला. हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करू शकता आणि कमेंट देखील करून सांगू शकता. तुम्हाला या गाडीबद्दल तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये देखील विचारू शकता किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून तिथे देखील तुम्ही मला या गाडीबद्दल प्रश्न जे ते विचारू शकता. त्याचबरोबर मंडळी, खूप खूप धन्यवाद अमन किया शोरूम, KSB चौक चिंचवड. हे जे शोरूम आहे अमन कियाचं, जे की पिंपरी चिंचवडमध्ये आहे, KSB चौक चिंचवड या ठिकाणी. आणि या शोरूमने आपल्याला ही जी गाडी आहे ती रिव्ह्यू करण्यासाठी दिली. आणि जर तुम्हाला कियाची कुठली जरी गाडी बघायची असेल, टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल किंवा ही गाडी बघायची असेल, कशी आहे ते सिटिंग कम्फर्ट कसं आहे, गाडी बघायची असेल, टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल किंवा दुसरी सेल्टॉस असेल, सोनेट असेल, असे कियाचे सर्व मॉडेल जे ते तुम्हाला या अमन किया शोरूममध्ये बघायला मिळून जातील. जर तुम्हाला ह्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल, बघायची असेल, तुम्ही नक्की अमन किया शोरूम, KSB चौक चिंचवड या शोरूमला नक्की व्हिजिट करा. शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स, गुगल मॅपचं लोकेशन, ॲड्रेस जे ते व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आणि बेस्ट डील जे ते तुम्हाला या गाडीवरती देखील मिळू शकते. तुम्ही अमन किया या शोरूमला नक्की एकदा व्हिजिट करू शकता किंवा कॉल देखील करू शकता. शोरूमचा एक्सपिरियन्स तुम्हाला एकदम चांगला बघायला मिळेल आणि स्टाफ देखील या अमन किया शोरूमचा नक्की चांगला आहे. तर तुम्ही नक्की एकदा या शोरूमला व्हिजिट करून या गाडीची टेस्ट ड्राईव्ह जी ती घेऊ शकता. चला तर मग मंडळी, आता हा किया कॅरेन्स क्लॅविस ईव्ही या गाडीचा जो व्हिडिओ आहे तो आपण चालू देखील करू. मित्रांनो, ही आहे कियाची किया कॅरेन्स क्लॅविस ईव्ही, जे की 7 सीटर ऑप्शनमध्ये भारतीय मार्केटमध्ये ही गाडी तुम्हाला बघायला मिळते. जे की 7 सीटर ऑप्शनमध्ये जी आहे ती पहिलीच इलेक्ट्रिक गाडी जी आहे तुम्हाला बघायला मिळते. यामध्ये वेरियंट जी आहे ना, 42 किलोवॅट बॅटरी पॅक सोबत STK प्लस बेस वेरियंट आहे आणि STX 42 किलोवॅट वाला जो वेरियंट आहे ते आपल्यासोबत आज या व्हिडिओमध्ये. त्यानंतर टॉपमध्ये जर बघितलं एक्सटेंडेड रेंज सोबत जे वेरियंट आहे ना ते HTX ER म्हणून आहे, 51.4 किलोवॅट बॅटरी सोबत येतं. आणि टॉप वेरियंट जे आहे ते 51.4 किलोवॅट बॅटरी सोबत STX प्लस, जे असे दोन वेरियंट जे ते 51.4 किलोवॅट बॅटरी पॅक सोबत येतात. म्हणजे दोन बॅटरी पॅक सोबत दोन वेगवेगळे वेरियंट जे ते तुम्हाला या गाडीसोबत अवेलेबल आहेत आणि वेगवेगळे फीचर जे तुम्हाला त्या वेरियंटमध्ये बघायला मिळून जातात. मंडळी, कॅरेन्स क्लॅविस ईव्ही ही जी गाडी, यामध्ये कलर ऑप्शन जे आहेत ते मोनोटोन 6 कलर मिळतात. ते मी तुम्हाला एक एक करून सांगतो. सिल्वर मॅट, पीटर ओलिव्ह, इम्पेरियल ब्लू आणि अरोरा ब्लॅक आणि व्हाईट पर्ल आणि ग्रॅव्हिटी ग्रे असे एकूण 6 कलर ऑप्शन जे ते तुम्हाला या किया कॅरेन्स क्लॅविस ईव्ही मध्ये बघायला मिळतात. आणि स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही कलर ऑप्शन जे आहेत ते बघितले. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कलर जे आहेत ते चूज देखील करू शकता. तर मंडळी, या गाडीची जर चावी बघितली ना, तुम्हाला ही अशा प्रकारची चावी मिळून जाते. या चावीवरती जर फंक्शन बघितलं ना, इथे गाडी तुम्ही लॉक करू शकता, अनलॉक करू शकता. त्याचबरोबर खाली इथे ना होल्ड केलं तर गाडी जे तुम्ही चालू देखील करू शकता. आणि त्याच्या खाली चौथं जे फंक्शन किंवा स्विच आहे ना, ते मागचा बूट जो आहे तो उघडण्यासाठी आहे. आणि इथे लॉक आणि अनलॉक केल्यानंतर तुम्हाला इंडिकेटर जे ते तुम्हाला अशा प्रकारे ब्लिंक होताना बघायला मिळून जातं. आता आपण गाडीचं जे ते फ्रंटने चालू करूया. फ्रंटला काय काय देण्यात आलेले आणि फ्रंटने गाडी जी ती दिसायला कशी आहे ते. तर म्हणजे आता आपण फ्रंटने चालू करूया. फ्रंटला जर बघितलं ना, तुम्हाला फ्रंटचा लुक जो येतो किया कॅरेन्स क्लॅविसचं अतिशय सुंदर डिझाईन जे ते समोरचं तुम्हाला बघायला मिळून जातं. इथे जर बघितलं तर कियाची बॅजिंग किंवा लोगो जो चांगला सेंटरमध्ये माउंट करण्यात आलेला आहे आणि तो दिसायला सुद्धा एक चांगला दिसतो. जर DRL बघितला ना, एक कनेक्टिंग DRL जे ते तुम्हाला अशा प्रकारे पूर्णपणे LED लाईनिंग जे ते बघायला मिळतं. आणि ह्याच्यामध्येच इंटिग्रेटेड इंडिकेटर जे ते देण्यात आलेले आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही DRL जे ते बघू शकता आणि एक दिसायला LED DRL जे ते खूप चांगले दिसतात. त्यानंतर खाली जर आले ना तुम्ही, इथे हेडलॅम्प जे ते तुम्हाला आयक्यूब डिझाईनमध्ये हेडलॅम्प जे ते तुम्हाला LED मध्ये बघायला मिळून जातात. आणि त्यांचा थ्रो वगैरे सुद्धा रात्रीच्या वेळेस खूप चांगला आणि ब्राईट थ्रो जो तो बघायला मिळून जातो. खाली जर तुम्ही आला ना, इथे तुम्हाला फॉग लॅम्प जे ते दोन्ही साईडला मिळून जातात. इकडे 2 आणि पलीकडच्या साईडला 2 फॉग लॅम्प, असे 4 फॉग लॅम्प जे ते या क्लॅविस ईव्ही मध्ये फ्रंटला मिळून जातात. नंबर प्लेट तुम्हाला लावायची आहे तर गाडी पासिंग झाल्यानंतर नंबर प्लेट जे ते तुम्ही इथे लावू शकता. महत्त्वाचं म्हणजे मंडळी,
या गाडीमध्ये तुम्हाला ॲडास लेवल 2 चे फीचर मिळून जातात. त्याचं रडार जे ते इथे देण्यात आलेले आणि महत्त्वाचं एक फीचर जर बघितलं तर इथे कूलिंग करण्यासाठी ॲक्टिव्ह एअर फ्लॅप जे ते देण्यात आलेले, जे की इथे 2 आणि इथे 2 आहेत. गाडी चालू झाल्यानंतर ते ॲक्टिव्ह फ्लॅप जे ते ॲक्टिवेट होतात. पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवेल. आणि ॲडासचे फीचर दिले असल्यामुळे तुम्हाला फ्रंटला कॅमेरा जो तो इथे मिळून जातो. इथे कियाचा लोगो आहे आणि ॲडास फीचर सोबत ही गाडी येत असल्यामुळे इथे समोर तुम्हाला ॲडासचा कॅमेरा देखील समोर विंडशील्डवरती दिलेला आहे. त्यानंतर मंडळी जर तुम्हाला या गाडीची बॅटरी जी इथे चार्ज करायची असेल ना, इथे समोर देण्यात आलेलं आहे सॉकेट. तुम्ही अशा प्रकारे इथे उघडू शकता आणि इथे बॅटरी पर्सेंटेज जे ते इंडिकेशन तुम्ही बघू शकता. गाडीची बॅटरी जे ते किती टक्के जे ते चार्ज झालेले इंडिकेशन जे तुम्हाला इथे बघायला मिळतं. आणि यामध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंगचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे आणि स्लो चार्जिंग दोन्ही पण आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही इथे जी चार्जिंग गन आहे ती लावून गाडीची बॅटरी जी ते फास्ट चार्जिंग सुद्धा करू शकता. आणि इथे एक LED लॅम्प देखील देण्यात आलेला, रात्रीच्या वेळेस याची चांगली मदत देखील होते. त्याचबरोबर हे CCS2 सपोर्टेड चार्जिंग सॉकेट जे इथे तुम्हाला इथे गाडीमध्ये बघायला मिळतं. आणि चार्जिंग ऑप्शन जर बघितलं तर 7.4 किलोवॅटचं चार्जर AC फास्ट चार्जिंग सुद्धा करू शकता. 11 किलोवॅटच्या फास्ट चार्जरने सुद्धा तुम्ही गाडीची बॅटरी चार्ज करू शकता. आणि 100 किलोवॅट जे फास्ट चार्जर आहे DC फास्ट चार्जर, त्याने जर गाडीची बॅटरी जर तुम्ही चार्ज केली तर 39 मिनिटांमध्ये गाडीची बॅटरी जी येते फुल चार्ज होऊन जाईल. 0 ते 100% बॅटरी जी येते 39 मिनिटं लागतात 100 किलोवॅटच्या DC फास्ट चार्जरने तुम्ही गाडीची बॅटरी चार्ज केली तर. आणि स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला चार्जिंग ऑप्शन जे ते बघायला मिळून जाईल. काय काय चार्जिंग ऑप्शन जे ते तुम्हाला या गाडीसोबत बघायला मिळतात आणि कशा प्रकारे तुम्ही कोणत्या चार्जरने किती वेळात बॅटरी चार्ज होईल ते पुढे आपण व्हिडिओमध्ये देखील बघणारच आहे. त्यानंतर मंडळी गाडीचं साईड प्रोफाईल जे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. इथे तुम्हाला कीलेस एंट्री मिळून जाते, जे की स्मार्ट की सोबत आहे आणि ते रिक्वेस्ट सेन्सर देखील देण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे टायर जर बघितलं ना, या व्हेरियंटमध्ये STX मध्ये टायर जे ते चांगल्या कंपनीचे दिलेले आहेत. इथे तुम्हाला कियाची बॅजिंग जे ते बघायला मिळून जाते आणि ॲलॉय व्हील जे ते तुम्हाला एक चांगल्या डिझाईनमध्ये बघायला मिळते. MRFचे टायर जे ते गाडीमध्ये मिळून जातात. आणि टायर साईज जर बघितलं ना मंडळी तर तो 215 60 R16 इंचचे टायर जे ते तुम्हाला या STX व्हेरियंटमध्ये 42 किलोवॅट बॅटरी पॅक सोबत जे व्हेरियंट येणार आहे हे, त्यामध्ये टायर साईज जो आहे तो 16 इंचचा मिळून जातो. फ्रंटला जर सस्पेन्शन बघितलं ना तर या गाडीमध्ये तुम्हाला क्लॅविस कॅरेन्स EV मध्ये सस्पेन्शन फ्रंटचे जे ते मॅकफिअर्सन स्ट्रट विथ कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन पुढे देण्यात आलेले आणि रिअर साईडला सस्पेन्शन जे ते टॉर्शन बीम विथ ॲक्सल विथ कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन जे ते पाठीमागे मिळून जातात. ब्रेकिंगबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हील्समध्ये डिस्क ब्रेक मिळून जातात, जे की ऑल 4 व्हील डिस्क ब्रेक जे ते या क्लॅविस EV मध्ये कंपनीकडून दिलेलं आहे. गाडीच्या डायमेन्शनबद्दल बोलायचं झालं तर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो देखील चांगला आहे. इथे तुम्हाला व्हील आर्चेस जे ते अशा प्रकारचे मिळून जातात. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे. तुम्ही सिटीमध्ये कम्फर्टेबल ही गाडी इलेक्ट्रिक व्हेकल जी ते 7 सीटर चालू देखील शकता आणि गावाकडे सुद्धा कम्फर्टेबल गाडी जी ते चालू देखील शकता. तर गाडीची जी टोटल लांबी आहे ना 4550 mm गाडीची लांबी आहे. टोटल विड्थ जर बघितली तर या कॅरेन्स क्लॅविस EV ची तर विड्थ जी आहे ती 1800 mm इतकी आहे. टोटल हाईट जर बघितली ना गाडीची ती आहे 1730 mm आणि गाडीचा टोटल व्हील बेस जो आहे तो 2780 mm इतका गाडीचा व्हील बेस आहे. आणि गाडीचे डायमेन्शन जे ते तुम्हाला अशा प्रकारे किया कॅरेन्स क्लॅविस EV चे बघायला मिळून जातात. या कॅरेन्स क्लॅविस EV मध्ये तुम्हाला फ्रंटला पार्किंग सेन्सर मिळून जातात, जे की 1 2 3 आणि इकडे 4 पार्किंग सेन्सर जे तुम्हाला फ्रंटला इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर मंडळी साईड प्रोफाईलवर आल्यानंतर इथे तुम्हाला ORVM जे ते ऑटो फोल्ड इलेक्ट्रिकली मिळून जातात. आतमध्ये त्याचं फंक्शन जे स्विच जे ते आतमध्ये दिलेले आहेत ते ORVM जे ते तुम्हाला इलेक्ट्रिकली ऑटो फोल्डेबल मिळून जातात आणि गाडी लॉक केल्यानंतर देखील फोल्ड होतात. मी तुम्हाला एकदा दाखवतो कसं वर्क होतं ते. इथे तुम्ही जर गाडी लॉक केली तर अशा प्रकारे फोल्ड जे ते ORVM होऊन जातात आणि यामध्येच ORVM मध्ये इंडिकेटर जे इथे देण्यात आलेले. इथे तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा जो होते दोन्ही साईडला इथे मिळून जातात, जे की गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेराचं फीचर जे ते या कॅरेन्स क्लॅविस EV मध्ये दिलेलं आहे. इथे तुम्हाला कीलेस एंट्री मिळून जाते, जे की रिक्वेस्ट सेन्सर इथे बघू शकता. डोर हँडल जे ते तुम्हाला बॉडी कलर मध्ये मिळून जातात. रूफ रेल जे ते वरच्या साईडला तुम्हाला इथे मिळून जातात. पाठीमागचा जो टायर आहे तो देखील चांगला दिलेला. 16 इंचचे व्हील जे तुम्हाला या कॅरेन्स क्लॅविस EV मध्ये देण्यात आलेले. त्याचबरोबर इथे पाठीमागे रिअरला आल्यानंतर पाठीमागचा लुक जो आहे तुम्हाला कॅरेन्स क्लॅविस EVचा अशा प्रकारे मिळतो. वरच्या साईडला इथे तुम्हाला शार्क फिन अँटेना दिलेला. हाय माउंट स्टॉप लॅम्प तुम्हाला इथे मिळून जातो. रिअर वायपर डिफॉगर जो तो इथे दिलेला आहे. त्याचबरोबर किया कनेक्टचे तुम्हाला फीचर जे ते गाडीसोबत मिळून जातात, जे की 85+ किया कनेक्टचे फीचर जे ते माय किया ॲपमध्ये तुम्ही बघू शकता. इथे रिअर वायपर जो तो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो. सेंटरमध्ये इथे आल्यानंतर कियाची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते. कॅरेन्स क्लॅविस EVची बॅजिंग जे तुम्हाला अशा प्रकारे इथे देण्यात आलेली आहे
आणि पाठीमागे इथे स्किड प्लेट जी ती अशा प्रकारे सिल्वर फिनिशमध्ये मिळून जाते, ती एक दिसायला सुंदर दिसते आणि पाठीमागचा लुक जो येतो तुम्हाला गाडीचा कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे कनेक्टेड टेलियम जे तुम्हाला अशा प्रकारे LED मध्ये हे मिळून जातात. पाठीमागे जर रिव्हर्स पार्किंग सेन्सर जर बघितलं तर इथे 1, 2, 3 आणि 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर पाठीमागच्या साईडला दिलेले. आणि कॅमेरा जर बघितला रिअर कॅमेरा तो तुम्हाला इथे बघायला मिळून जातो, जो की अशा प्रकारचा आहे. आणि इथे लॅम्प देखील मिळून जातात आणि इथे तुम्ही गाडीची नंबर प्लेट जी येते अशा प्रकारे इथे लावू शकता. आणि रिफ्लेक्टर जे येते दोन्ही साईडला इथे मिळून जातात. त्याचबरोबर हे जर तुम्हाला बोट ऍक्सेस करायचं असेल तर इथे एक रिक्वेस्ट सेन्सर आहे. अशा प्रकारे तुम्ही रिअर डोअर जे ते उघडू शकता. आणि इथे जर स्पेस बघितला तर तुम्हाला एवढा स्पेस जो येतो गाडीमध्ये पाठीमागच्या साईडला बूट स्पेस मिळून जातो. इथे खाली आल्यानंतर जर बघितलं ना इथे तुम्हाला टूल किट वगैरे जे ते बघायला मिळून जातं. स्पेअर व्हील जे येतो खालच्या साईडला इथे मिळून जातो. त्याचबरोबर मंडळी हे जे सीट आहे ना मागचं सीट हे तुम्ही फोल्ड देखील करू शकता. कशा प्रकारे फोल्ड करायचं हेडरेस्ट जे ते ऍडजस्टेबल तुम्हाला इथे मिळून जातात. आणि इथे जर बघितलं ना तर इथे एक स्विच देण्यात आलेलं आहे. तुम्ही अशा केल्यानंतर हे जे सीट आहे 50-50 स्प्लिट ऑप्शन मध्ये बघायला मिळतं. आणि अशा प्रकारे खाली फोल्ड करून तुम्ही बूट स्पेस जो येतो तुमचा वाढवू शकता जर तुम्ही 5 व्यक्ती ट्रॅव्हल करत असाल तर. आणि 7 व्यक्ती जर ट्रॅव्हल करत असेल तर एवढा स्पेस तुम्हाला इथे मिळतो. आणि इथे एक लॅम्प देखील देण्यात आलेला आहे जो की तुम्ही अशा प्रकारे इथे बघू शकता. तो त्यानंतर मित्रांनो आता आपण रिअर स्पेस चेक करूया. इथे रिअरला बघितलं तर डोर हँडल जे तुम्हाला बॉडी कलर मध्ये मिळून जातात. आणि अशा प्रकारे तुम्ही डोर उघडू शकता. आणि उघडल्यानंतर इथे जर बघितलं तर सनशील्ड जे ते तुम्हाला या व्हेरियंट मध्ये मिळून जाते जे की अशा प्रकारचे आहे. आणि विंडो जे येते ऑटो वन टच अप डाऊन फीचर सुद्धा जे ते 4 पॉवर विंडोला या व्हेरियंट पासून तुम्हाला मिळून जाते जे की अँटी पिच सोबत येतं. त्यानंतर इथे जर बघितलं तर तुम्हाला डोर जे ते उघडायचं असेल तुम्ही इथनं उघडू शकता. आणि इथे जर टेक्स्चर किंवा फिनिश जर बघितलं ना तर एक सिल्वर फिनिश टेक्स्चर जे ते प्रीमियम फिनिश जे ते तुम्हाला इथे फिट अँड फिनिश बघायला इथे कार्बन फायबर फिनिशचं टेक्स्चर बघायला मिळतं. आणि इथे जर बघितलं ना मंडळी तर इथे तुम्हाला सॉफ्ट टच मटेरियलचा यूज जो तो गाडीमध्ये केलेला बघायला मिळतं. पॉवर विंडोचं कंट्रोल जे तुम्हाला इथे मिळून जातो. इथे तुम्ही पाण्याची बॉटल जे ठेवू शकता. त्यानंतर स्पीकरचं प्लेसमेंट जिथे इथे दिलेली आहे आणि इथे स्पीकर देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये तुम्हाला 4 स्पीकर मिळून जातात. आणि सॉफ्ट टच मटेरियल जे ते प्रीमियम फिट अँड फिनिश क्वालिटी जे तुम्हाला डोरवरती देखील मिळून जातं. आणि इथे जर बघितलं ना सीट कम्फर्ट जे आहेत ते यामध्ये तुम्हाला लेदराईट सीट मिळून जातात जे की नेव्ही आणि बीच ड्युअल टोन कलरमध्ये सीट जे आहेत ते लेदराईट सीट गाडीमध्ये दिलेले आहेत. आणि हे जे सीट आहे ना हे वन टच टंबल फीचर सोबत येतं. इथे जे वन टचचं स्विच आहे ते जर तुम्ही एक क्लिकमध्ये प्रेस केलं तर सीट जे येते अशा प्रकारे टंबल होऊन जातं. आणि पाठीमागे जाऊन तुम्ही बसण्यासाठी स्पेस जो येतो अशा प्रकारे होऊन जातो. तर म्हणजे आता आतमध्ये बसायचं असेल तुम्ही अशा प्रकारे बसू शकता. आणि मागचं जे सीट आहे ना ते अशा प्रकारे आहे. आणि कम्फर्टेबल सीट जे आहेत ते माझ्या हाईटच्या अकॉर्डिंग तुम्ही बघू शकता. आणि आता मी सीट जे आहे ते प्रॉपर मागे इन्क्लाइन केलेले आहे. आणि एवढा हेडरूम जो तुम्हाला इथे बघायला मिळतो. आणि लेग रूम जर बघितलं ना तर इतका इथे या साईडला मिळून जातो. आणि 3 पॉईंट सीट बेल्ट जे ते तुम्हाला सगळ्या सीटवरती गाडीमध्ये सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने दिलेला आहे. त्याचबरोबर मंडळी इथे आल्यानंतर इथे तुम्हाला स्पेस मिळून जातो. इथे तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता. टाईप सी पोर्ट जे ते चार्जिंगसाठी दिलेला आहे. आणि इथे तुम्हाला सीट बेल्ट जे ते प्रत्येक सीटवरती बाजूला कंपनीकडनं देण्यात आले. सेफ्टी पॉईंट ऑफ ही एक चांगली गोष्ट आहे. त्याबरोबर रूफ वरती जर बघितलं ना तर एसी वेंट जे ते वरच्या साईडला इथे मिळून जातात दोन्ही साईडला 2 थर्ड रो साठी. आणि ते LED लॅम्प जो येतो केबिन लॅम्प जो येतो मागच्या थर्ड रो साठी सुद्धा दिलेले. उजव्या साईडला तुम्ही इथे बसलात तर इथे बसणाऱ्या सुद्धा इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता. इथे टाईप सी पोर्ट देण्यात आले तिथनं तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो चार्ज देखील करू शकता. लेग रूम जो येतो पाठीमागे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. एवढा लेग रूम जो येतो गाडीमध्ये मिळतो. आणि ऍडल्ट व्यक्ती माझ्यासारखे व्यक्ती जे ते 100-200 किलोमीटरची जर्नीसाठी कम्फर्टेबल थर्ड रो मध्ये बसून जर्नी जे येते या गाडीमध्ये करू देखील शकतो. आता आपण रिअर सीट सेकंड रोचा कम्फर्ट कसा आहे तो देखील बघूया. आणि पाठीमागचा जे सेकंड रोचं सीट आहे ना मंडळी ते देखील कम्फर्टेबल आहे. सीटचं कम्फर्ट बघितलं ना एकदम कुशनिंग वगैरे जे येते सीटचं क्वालिटी ऑफ मटेरियल जे ते प्रीमियम तुम्हाला बघायला मिळेल. जे की लेदर सीट जे ते तुम्हाला कॅरेन्स कॅविस EV मध्ये कंपनीकडनं दिलेलं आहे जे की ड्युअल टोन कलर मध्ये येतं. आणि समोरचा जो स्पेस जर बघितला ना तर इथे तुम्हाला लेग रूम बघू शकता. आणि हेडरूम जो आहे तो गाडीमध्ये एवढा मिळतोय. आणि इथे समोर जर बघितलं ना अशा प्रकारे जे ते हे फीचर तुम्हाला इथे मिळणार. इथे तुम्ही तुमचा लॅपटॉप वगैरे ठेवून तुमचं वर्क वगैरे जे ते करू शकता. इथे तुम्ही मोबाईल सुद्धा ठेवू शकता. स्पेस जर बघितलं तर गाडीमध्ये चांगला डिसेंट असा स्पेस दिलेला आहे. त्याचबरोबर इथे ऍडजस्टेबल हेडर जे ते पाठीमागच्या साईडला सुद्धा सीटवरती दिलेलं आहे. आणि सीट बेल्ट सुद्धा तुम्हाला आयसोपिक चाइल्ड सीटचा अँकरिंग सुद्धा मिळून जातं. आर्म रेस्ट जो तुम्हाला इथे अशा प्रकारे मिळतो. इथे कप होल्डर वगैरे काही देण्यात आलेलं नाहीये. आणि इथे जर हम्प बघितला ना तो फ्लॅट आहे त्यामुळे 3 व्यक्ती जे ते कम्फर्टेबल या सीटवर बसून जर्नी जे ते करू शकता. सेंटर कन्सोल मध्ये इथे जर बघितलं तर एसीचा नॉब जो आहे तो यूज करण्यासाठी तुम्ही इथनं करू शकता.
जे की या साईडला AC जे आहे सेकंड रो साठी इथे आणि इकडे साईडला देण्यात आलेले. इथे एक लॅम्प सुद्धा दिलेला आहे. ते ग्रॅब हँडल सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातं. एअर प्युरिफायर जे तुम्हाला इथे मिळून जातं. इथे तुम्ही मॅगझिन होल्डर जे येते तुम्ही मॅगझिन वगैरे जे ते इथे अशा प्रकारे ठेवू शकता. आणि सनशील्ड जे ते तुम्हाला या साईडला सुद्धा इथे मिळून जातं. त्यानंतर मंडळी आता आपण इंटेरियर बघूया. फ्रंटला काय काय फीचर दिलेले, डॅशबोर्ड गाडीचा कसा आहे. इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर मिळून जातं. डोर हँडल बॉडी कलर मध्ये दिलेले आणि अशा प्रकारे तुम्ही गाडी लॉक करू शकता, अनलॉक करू शकता. डोर उघडल्यानंतर मंडळी इथे जर बघितलं ना, एक प्रीमियम लुक जो आहे तो तुम्हाला गाडीमध्ये बघायला मिळतो. इथे सॉफ्ट टच मटेरियल बघायला मिळून जातं. डोर अनलॉक करायचं असेल, डोर उघडायचं असेल आतमध्ये बसल्यानंतर तुम्ही इथनं करू शकता. इथे सिल्वर फिनिश जी आहे ना ती एकदम चांगले दिसते आणि डिझाईन वाईज बघितलं तर फिट अँड फिनिश कियाच्या गाड्यामध्ये तुम्हाला एक प्रीमियम टच किंवा प्रीमियम लुक जो आहे तो बघायला मिळून जातो. इथे तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे जी येते इथे या साईडला ठेवू शकता. इथे स्पीकर देण्यात आलेला आहे. ट्विटर जे येते तुम्हाला 2 ट्विटर मिळून जातात आणि 4 स्पीकर जे येते या व्हेरियंटमध्ये दिलेले. इथे आल्यानंतर जर बघितलं तर ही जी विंडो आहे पॉवर विंडो, ऑल पॉवर विंडो जी येते ऑटो अप डाऊन वन टच मध्ये तुम्हाला या व्हेरियंटपासून मिळून जातात, जे की अँटी पीस सोबत येतात. त्याचबरोबर इथे जर कंट्रोल बघितले ना तर पॉवर विंडोचे कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात. लॉक अनलॉक करू शकता आणि हे ओव्हरव्हीएम जे येते ऑटो फोल्ड आणि अनफोल्ड जे येते तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आणि इथे या गाडीमध्ये तुम्हाला 64 कलरचा अँबियंट लाईट जी येते तुम्हाला गाडीमध्ये मिळून जाते. हे एक चांगलं फीचर जे ते गाडीमध्ये. आता आपण आतमध्ये बसूया. आतमध्ये सीट कम्फर्ट जो येतो कसा आहे तो देखील बघूया. इथे बसल्यानंतर मंडळी सीट जे ते तुम्हाला ऍडजस्ट करायचं असतं. मॅन्युअल जे तुम्ही अशा प्रकारे सीट ऍडजस्टमेंटचा ऑप्शन जर तुम्हाला STX व्हेरियंट मध्ये मिळून जातं. इथे तुम्ही बघू शकता अँबियंट लाईट जे ते 64 कलरचे अँबियंट लाईट जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जाते. इथे तुम्ही हेडलॅम्पचं थ्रो वगैरे लेवल जी सेट करायची तुम्ही इथनं करू शकता. ट्रॅक्शन कंट्रोल स्विच तुम्हाला इथे मिळून जातं. पार्किंग ब्रेकचं स्विच जे ते इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक जे तो गाडीमध्ये इथे दिलेलं आहे. आणि डॅशबोर्डची जर क्वालिटी बघितली ना मंडळी, प्लास्टिक क्वालिटी असेल किंवा फिट अँड फिनिश असेल तर एकदम टॉप नॉच क्वालिटी जी येते तुम्हाला डॅशबोर्डची देखील बघायला मिळून जाते. AC वेंट जे तुम्हाला इथे मिळून जातो. त्याचबरोबर इथे सुद्धा जर फिनिश बघितले ना, टेक्स्चर जे ते एकदम चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आणि प्रीमियम लुक जो तुम्हाला या किया कॅरेन्स क्लॅविस EVचा बघायला मिळून जातो. वरच्या साईडला IRVM जो येतो इलेक्ट्रॉनिक IRVM तुम्हाला इथे मिळून जातो. SOSचं स्विच इथे देण्यात आलेलं आहे. किया कनेक्टचं स्विच जे तुम्हाला इथे अशा प्रकारे मिळून जाते. इथे सनवायझर जर बघितला ना तो अशा प्रकारे इथे तिकीट होल्डर मिळून जातो. या साईडला बघितलं तर इथे सनवायझर जो तो को पॅसेंजर साईडचा इथे एअरबॅग तुम्हाला मिळून जाते. इथे मिरर जो तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे खाली जर आलं ना तर हे जे स्विच देण्यात आलेलं आहे इथनं तुम्ही समोरचा फ्रंट जो आहे तो बोनेट जे ते उघडू शकता. आणि तिथे फ्रंट जो आहे तो पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच कसा आहे तो. इथे 2 पेडल मिळतात, ब्रेक आणि ऍक्सिलरेटर. जी की ही गाडी जी आहे ना ती EV गाडी आहे, त्यामुळे तुम्हाला 2 पेडल जे ते अशा प्रकारे बघायला मिळून जातात. तर मंडळी इथे वरच्या साईडला रोपला बघितलं तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ मिळून जातो. तो देखील मी तुम्हाला एकदा चालू करून दाखवतो. अशा प्रकारे तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ जे ते गाडीमध्ये या किया कॅरेन्स क्लॅविस EV मध्ये बघायला मिळतं. आणि सनरूफ मधनं लहान मुलं जे ते वरती डोकावून जे ते बघितलं नाही पाहिजे, सेफ्टीच्या दृष्टीने ते चांगलं नाहीये. आणि सनरूफ जे तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ या गाडीमध्ये EV मध्ये अशा प्रकारचं मिळून जातं. ते आता आपण बंद करूया. अशा प्रकारे तुम्ही बंद देखील करू शकता. त्यानंतर इकडे आल्यानंतर जर बघितलं नाही इथे जे ते तुम्हाला गॉगल ठेवण्यासाठी सनग्लास होल्डर जे ते इथे अशा प्रकारचं मिळून जातं. आणि डॅशबोर्ड जी येते समोर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डॅशबोर्ड आहे या किया कॅरेन्स क्लॅविस EV या STX व्हेरियंटचा 7 सीटर व्हेरियंट इलेक्ट्रिक मध्ये तुम्ही बघताय. आणि इथे जर बघितलं ना इथे तुम्हाला स्पेस मिळून जातं. इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे जे ते देखील ठेवू शकता. अँबियंट लाइटिंग जी येते 64 कलरची अँबियंट लाइटिंग तुम्हाला इथे मिळून जातं. हजार्ड लॅम्पचं स्विच आहे तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातं. म्हणजे किया कॅरेन्स क्लॅविस EVचं जे स्टेअरिंग आहे ना ते डीकट डिझाइन मध्ये तुम्हाला मिळून जातं. कियाची बॅजिंग तुम्हाला या साईडला मिळून जातं. स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल जे तुम्हाला गाडीमध्ये इथे लेफ्ट आणि राईट साईडला मिळून जातं. लेफ्ट साईडला जर बघितलं ना इथे क्रूज कंट्रोलचं स्विच देण्यात आलेलं आहे. लेन कीप असिस्ट ADASचं फीचर्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी यूज करण्यासाठी लेन कीप असिस्टचं स्विच जे ते इथे मिळून जातं. इथे ड्राईव्ह मोड देण्यात आलेले आहे. आणि उजव्या साईडला जर बघितलं तर मीडियाचे कंट्रोल जे ते तुम्हाला इथे मीडिया कंट्रोल करण्यासाठी जे म्युझिक वगैरे कंट्रोल करण्यासाठी ते तुम्ही इथनं करू शकता. कॉल कनेक्ट डिस्कनेक्ट कॉल आला तर कनेक्ट करण्यासाठी तुम्ही इथनं करू शकता. त्याचबरोबर इथं स्टेअरिंगच्या इथे खालच्या साईडला बघितलं इथे पॅडल शिफ्टर दिलेले जे की आय पॅडल सोबत येतात. आणि हे पॅडल शिफ्टर जे ते रिजनरेटिव्ह ब्रेकिंग रिजन सेट करण्यासाठी लेवल 1, 2 साठी याचा यूज देखील होतो. वायपरचे कंट्रोल तुम्हाला इथे या साईडला मिळून जातात जे की लेफ्ट साईडला आहे. ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपरचं फीचर तुम्हाला या गाडीमध्ये दिलेलं नाहीये सध्या. त्याचबरोबर राईट साईडला आल्यानंतर इथे हेडलॅम्पचे कंट्रोल तुम्हाला बघायला मिळते जे की तुम्ही इथे बघू शकता. ऑटोमॅटिक हेडलॅम्प जे तुम्हाला या STX व्हेरियंट पासून चालू होऊन जातात. त्यासोबतच तुम्ही जर मंडळी
म्हणत असाल, विचार करत असाल तर या गाडीमध्ये गिअर बॉक्स कुठे आहे किंवा गिअर लेवल कुठे आहे, तर तो तुम्हाला या साईडला इथे बघायला मिळून जातो. जे की तुम्ही अशा प्रकारे इथे बघू शकता. इथनं तुम्ही गाडी जी ते स्टार्ट करू शकता आणि इथे ड्राईव्ह, न्यूट्रल, रिव्हर्स आणि पार्किंग असे स्विच जे ते तुम्ही मोड जे ते अशा प्रकारे इथे बघू शकता. गाडी चालवायची असेल तुम्हाला सिम्पली पुढे प्रेस करायचंय, जे की ड्राईव्ह मोडमध्ये ऍक्टिव्हेट होईल. मी तुम्हाला एकदा स्टार्ट करून दाखवतो. इथे तुम्ही स्टार्ट केलं, स्टार्ट केल्यानंतर इथे तुम्ही जर बघितलं ना, इथे तुम्ही डी मध्ये जर प्रेस केलं तर गाडी आता चालवायला रेडी आहे. त्यानंतर न्यूट्रल मध्ये करू शकता, रिव्हर्स घ्यायची असेल तर रिव्हर्स मोड जो येतो तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता आणि पार्किंगचं स्विच देण्यात आलेले आहे. स्टेअरिंग जे तुम्हाला अशा प्रकारे कियाच मध्ये या गाडीमध्ये मिळून जातं. स्टेअरिंग व्हील जे ते चांगलं आहे आणि फिट अँड फिनिश जे ते चांगली आहे. मला पर्सनली प्रीमियम गाडी जी ती खूप चांगली वाटलेली किया कॅरेन्स EV इलेक्ट्रिकमध्ये. त्यानंतर हे जे स्टेअरिंग आहे ना मित्रांनो, हे टेलिस्कोपिक आणि टिल्ट दोन्ही ऑप्शन जे तुम्हाला या व्हेरियंट पासून मिळून जातात. तर तुमच्या ड्रायव्हिंग कंडिशन नुसार तुम्ही अकॉर्डिंग हे जे ते सेट देखील करू शकतात. मी एकदा तुम्हाला हे जे ते वरती करून दाखवतो आणि अशा प्रकारे जे ते तुम्हाला स्टेअरिंग जे ते या गाडीचं बघायला मिळून जातं. सेंटर कन्सोल मध्ये जर तुम्ही आला ना मंडळी, इथे आर्मरेस्ट जो येतो चांगला डिसेंट असा मिळून जातो आणि इथे जे ते स्पेस चांगला डिसेंट असा दिले. इथे तुम्ही कप वगैरे ठेवू शकता आणि इथे जर बघितलं तर समजा तुम्ही कप ठेवले आणि इथे 2 स्विच दिले, ते जर तुम्ही प्रेस केले तर अशा प्रकारे जे ते बघायला मिळून जाते. इथे तुम्ही 2 कप जे ते ठेवू शकता. इथे ऑटो होल्डचं फीचर मिळून जातं, हिल होल्ड असिस्टचं फीचर देण्यात आलेले, पार्किंग ब्रेकचं स्विच जे ते इलेक्ट्रॉनिक इथे मिळून जातं आणि सेंटर कन्सोल जो तुम्हाला अशा प्रकारे मिळतो आणि अँबियंट लाईट जे तुम्ही अशा प्रकारची बघू शकता, जे की 64 कलर ऑप्शन जे ते अँबियंट लाईट जे ते या गाडीमध्ये दिलेली आहे. आणि इथे ही जी स्क्रीन तुम्ही बघताय ना, यामध्ये तुम्हाला भरपूर फीचर जे ते किया कंपनीने या गाडीमध्ये दिलेले. ही जी स्क्रीन आहे ना, टोटल ही 26.62 इंच स्क्रीन जो तो पूर्ण देण्यात आलेला आहे. यामध्ये भरपूर फीचर तुम्हाला बघायला मिळते. आता मी गाडी जी आहे ते ऑन केलेली आहे, स्टार्ट केलेली आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवरती जे आहेत ना, इथे तुम्ही बघू शकता गाडी आता रेडी मोड मध्ये ते चालवू शकता. इथे मी न्यूट्रल मध्ये ऍक्टिव्हेट करून घेतो. इथे तुम्हाला काय बघायला मिळतं, वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातं, न्यूट्रलचं इंडिकेशन आहे, सीट बेल्ट रिमाइंडर तुम्हाला इथे मिळून जातं. आता जे ते रिअरचं डोर उघडं आहे ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जातं. इथे हा जो रोटरी नॉब जो दिलेला आहे, इथे तुम्ही चार्जिंग केल्यानंतर किती किलोमीटर जे ते इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर इथे तुम्ही ड्राईव्ह मोड जे ते सिलेक्ट करू शकता, स्पोर्ट्स, नॉर्मल, इको. इथे टायर प्रेशर जे ते तुम्ही डिस्प्लेवरती बघू शकता, टायरचं प्रेशर वगैरे किती आहे. इथे तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता गाडीची बॅटरी जे ते किती टक्के चार्ज आहे, 22% बॅटरी जे ते चार्ज तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि या साईडला उजव्या साईडला बघितलं तर 67 किलोमीटर जे ते गाडी जाऊ शकते, इथे तुम्ही बघू शकता. आणि हा ड्राईव्ह मोड जो येतो तुम्ही जर प्रेस केला तर इको मध्ये 72 किलोमीटर गाडी जाऊ शकते, 22% बॅटरी चार्ज असल्यामुळे. नॉर्मल मध्ये 70 आणि स्पोर्ट्स मोड मध्ये 67 किलोमीटर जाऊ शकते. आणि यावरती भरपूर इन्फॉर्मेशन जे तुम्हाला या स्क्रीनवरती बघायला मिळते आणि फुल्ली स्क्रीन जे ते डिजिटल आहे आणि तुम्हाला सगळं जे ते तुम्हाला डिजिटली बघायला मिळते. इको मोड जो तुम्हाला इथे बघायला मिळून जातो. त्यानंतर जर मी इथे न्यूट्रल मध्ये गेले, न्यूट्रलचं इंडिकेशन तुम्हाला इथे मिळून जातं. रिव्हर्स जर केलं तर रिव्हर्स मोड तुम्हाला बघायला मिळतो. आणि इथे कॅमेरा जो येतो, मागची कॅमेराची क्वालिटी तुम्ही अशा प्रकारे इथे बघू शकता. त्यानंतर मंडळी इकडची जी स्क्रीन आहे ना, ही जर बघितली तर यावरती भरपूर इन्फॉर्मेशन बघायला मिळते. EV मध्ये जर तुम्ही गेलं ना, तर EV वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नियरेस्ट चार्जिंग स्टेशन जे ते कुठलं आहे, नेक्स्ट डिपार्चर काय, इथे चार्जिंग स्टेशन किती किलोमीटर वरती ते तुम्ही बघू शकता. इथे AC ऑन असल्यावर 72 किलोमीटर गाडी जिथे जाऊ शकते, AC ऑफ असल्यावर 79 किलोमीटर गाडी जाऊ शकते. 22% गाडीची बॅटरी सध्या चार्ज आहे. त्याबरोबर होम मध्ये आल्यानंतर तुम्ही मॅप यूज करू शकता, नॅव्हिगेशन आहे, फोन प्रोजेक्शन, व्हॉइस मेमो, मीडियाचे कंट्रोल आहेत, रेडिओ, क्वाइट मोड, वॉलेट मोड, क्लायमेट जे ते इथे AC जे ते ACचे कंट्रोल तुम्ही इथनं सेट करू शकता, ऑटो ठेवू शकता, ऑफ ठेवू शकता. त्यानंतर समोर AC पाहिजे का, कुठे ACचा फ्लो कसा पाहिजे ते तुम्ही इथनं बघू शकता. इथे किया कनेक्टचे जे ते तुम्हाला 85+ किया कनेक्टचे फीचर जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात. शेअर डेस्टिनेशन, कॅलेंडर, वेदर, स्पोर्ट, व्हेकल डायग्नोस्टिक, किया सेटिंग असे बरेचसे फीचर जे ते गाडीमध्ये दिलेले. ऍक्टिव्हेट सर्व्हिस, मोडेम इन्फॉर्मेशन, व्हेरिफिकेशन कोड असे भरपूर फीचर जे ते गाडीमध्ये दिलेले. आणि नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातं. मॅपचा यूज जे तुम्ही करू शकता, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले जे ते कनेक्ट देखील करू शकता आणि अशा प्रकारे मॅपचा यूज जो तो करू शकता. खाली आल्यानंतर इथे हॅझार्ड लॅम्पचं स्विच जे ते अशा प्रकारे इथे देण्यात आले, जे की 4 इंडिकेटर जे ते ब्लिंक होतात. आणि इथे जर बघितलं तर इथे फंक्शन सुद्धा खूप चांगले दिलेले. इथे तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला ACचं कंट्रोल करायचं असेल हा जो नॉब आहे तो तुम्ही अशा प्रकारे वाढवू शकता, कमी करू शकता. ACचं सेटिंग वगैरे करायचं असेल तुम्ही इथे टच करून, टच पॅनल जो आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे. त्यानंतर मीडियाचे कंट्रोल तुम्हाला समजा
व्हॉइस वगैरे किंवा म्युझिक वगैरे कमी जास्त करायचं असेल, ट्रॅक चेंज करायचा असेल तुम्ही इथनं करू शकता, व्हॉल्यूम कमी जास्त करायचा असेल तो तुम्ही इथनं करू शकता. इथे मीडियामध्ये FM रेडिओ जे तुम्ही चालू करू शकता. भरपूर फीचर जे तुम्हाला या स्क्रीनवरती सुद्धा बघायला मिळेल. व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्यामुळे फीचर जे ते मी तुम्हाला मेन जे ते व्हिडिओमध्ये सांगितले. खाली आल्यानंतर मित्रांनो इथे सेंटर कन्सोलमध्ये जर बघितलं तर वायरलेस चार्जिंग ऑप्शन फीचर जे तुम्हाला इथे मिळून जातं. USB पोर्ट इथे देण्यात आलेलं, 12 व्होल्टचा पॉवर आउटलेट जो इथे मिळून जातं. Type-C चार्जिंग पोर्ट जो होतो इथे एक देण्यात आलेलं आहे. चार्जरचं फीचर जे ते इथे तुम्ही तुमचा मोबाईल जो वायरलेसली चार्ज देखील करू शकता. आता मंडळी मी तुम्हाला या गाडीची जी बॅटरी, मोटर स्पेसिफिकेशन काय आहे, गाडीची रेंज किती असणार आहे अशी संपूर्ण माहिती जी आता आपण बघूया. फ्रंट जो आहे तो किती लिटर देण्यात आलेला आहे, कसा आहे ते आता आपण बघूया. मंडळी समोरचं जे बोनेट आहे ते तुम्ही अशा प्रकारे उघडू शकता. आणि इथे जर बघितलं महत्त्वाचं म्हणजे इथे हायड्रोलिक दोन्ही साईडला दिलेले, त्यामुळे तुम्ही इझिली जो तो जास्त तुम्हाला त्रास नाही होत समोरचं फ्रंट उघडण्यासाठी, बोनेट जे ते उघडण्यासाठी. इथे जर बघितलं तर इथे समोर तुम्हाला 25 लिटरचा फ्रंट मिळून जातो. इथे कियाची बॅगिंग सुद्धा दिलेली आहे. इथे जर बघितलं इथे सध्या आता चार्जर ठेवण्यात आलेले, इथे तुम्ही तुमचं काही सामान वगैरे जे असेल ते इथे ठेवू शकता किंवा गाडीचे चार्जर जे ते अशा प्रकारे इथे ठेवू शकता. म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला 42 किलोवॅट बॅटरी सोबत ही जी व्हेरियंट आहे STX व्हेरियंट, यामध्ये मोटरची मॅक्झिमम पीक पॉवर जी आहे ती 99 किलोवॅट पॉवर प्रोड्यूस करते. आणि मोटर देखील चांगली आणि 51.4 किलोवॅट जी बॅटरी पॅक सोबत व्हेरियंट येतात त्यामध्ये मोटरची जी मॅक्झिमम पॉवर आहे ना ती 126 किलोवॅट मॅक्झिमम पीक पॉवर जे ते प्रोड्यूस करतं. आणि टॉर्क जे ते 255 न्यूटन मीटर इतका टॉर्क जे येतं या गाडीचं मोटर जे येते जनरेट करतं. मोटर देखील चांगली पॉवरफुल दिलेली. आणि बॅटरी पॅक जे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे, 2 बॅटरी पॅक आहे, एक 42 किलोवॅट आणि एक 51.4 किलोवॅट. चार्जिंग टाइमचं CCS सपोर्टेड चार्जिंग सॉकेट जे देण्यात आलेले 11 किलोवॅटचे AC फास्ट चार्जर सोबत जर गाडीची बॅटरी चार्ज केली तर 4 तास 50 मिनिटं इतका वेळ लागतो 0 ते 100% गाडीची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी. त्याचबरोबर 7.4 किलोवॅटचं AC फास्ट चार्जरने जर गाडीची बॅटरी चार्ज केली, ही 42 किलोवॅटवाली जी बॅटरी आहे ती 5.5 तास लागतात गाडीची बॅटरी फुल चार्ज 100% होण्यासाठी. आणि 51.4 किलोवॅटची जी बॅटरी गाडीमध्ये दिलेली आहे दुसऱ्या व्हेरियंटमध्ये, त्याची जर बॅटरी चार्ज करायची असेल 7.4 किलोवॅटच्या AC फास्ट चार्जरने तर 6 तास 30 मिनिटं इतका वेळ लागतो फुल चार्ज होण्यासाठी. आणि जे पोर्टेबल 3.3 किलोवॅटचं पोर्टेबल चार्जर आहे या गाडीसोबत येणार, त्यांनी जर या गाडीची बॅटरी चार्ज केली तर 13 तास लागतात बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी 100% बॅटरी फुल चार्ज. आणि महत्त्वाचं म्हणजे DC फास्ट चार्जिंगने जर या गाडीची बॅटरी चार्ज केली तर 0 ते 100% बॅटरी चार्ज होण्यासाठी 39 मिनिटं इतका वेळ लागतो. वॉरंटीबद्दल बोलायचं झालं तर बॅटरीवरती वॉरंटी 8 वर्षे किंवा 1,60,000 किलोमीटर इतकी आहे. आणि व्हेकलवरती वॉरंटी 3 वर्षे किंवा अनलिमिटेड किलोमीटर. आणि एक्सटेंडेड वॉरंटी, रोड साईड असिस्टंट ही सुद्धा तुम्ही ह्या ज्या गोष्टी इथे तुम्ही नंतर शोरूमला येऊन डिस्कस जे ते करू देखील शकता. त्यानंतर मंडळी सेफ्टी फीचर बद्दल तर बोलायचं झालं तर या गाडीमध्ये तुम्हाला भरपूर सेफ्टी फीचर मिळून जातात. ADAS लेवल 2 चे 20 ऑटोनॉमस सेफ्टी फीचर जे ते गाडीमध्ये दिलेले आहे. आणि स्टँडर्ड सेफ्टी फीचर बघितलं तर किया कॅरेन्स EV या गाडीमध्ये स्टँडर्ड सेफ्टी फीचर तुम्हाला मी एक एक करून सांगतो. 18 स्टँडर्ड सेफ्टी फीचर गाडीमध्ये दिलेले, जे की फ्रंट ड्युअल एअरबॅग, साईड कर्टन एअरबॅग, साइड एअरबॅग, ABS, ब्रेक असिस्ट सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी सिस्टीम, व्हेकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल असिस्ट कंट्रोल, इमर्जन्सी स्टॉप लॅम्प, डाउन हिल ब्रेक कंट्रोल, हायलाइन टायर प्रेशर मॉनिटरिंग, रियर पार्किंग सेन्सर, स्पीड सेन्सिंग, ऑटो डोर लॉक, इम्पॅक्ट सेन्सिंग, ऑटो डोर अनलॉक, ऑल 3 पॉईंट सीट बेल्ट मिळून जातात. आयसोफिक चाइल्ड सीट आहे, रियर ऑक्युपंट अलर्ट मिळून जातो, ऑल 4 डिस्क आहे आणि रोल ओव्हर सेन्सर मिळून जातं. त्यासोबत मंडळी ADASचे जर फीचर पाहिले तर फ्रंट कोलिजन वॉर्निंग, फ्रंट कोलिजन अवॉइडन्स असिस्टन्स, स्मार्ट क्रूज कंट्रोल विथ स्टॉप अँड गो हे फीचर मिळून जातं. लेन कीप असिस्ट फीचर आहे, रियर क्रॉस ट्रॅफिक कोलिजन वॉर्निंग अवॉइडन्स असिस्टन्स, हाय बीम असिस्ट आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर इन क्लस्टर मिळून जातं. आणि 360 डिग्री कॅमेरा जो तो गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातात. आणि हे सेफ्टी फीचर जे तुम्हाला किया कॅरेन्स 23 EV मध्ये कंपनीने दिलेले आहे. त्यानंतर माय किया कनेक्ट ॲपमध्ये तुम्हाला 85+ स्मार्ट फीचर जे ते गाडीमध्ये या किया कॅरेन्स 23 मध्ये मिळून जातात. आणि ओव्हरऑल गाडीचा लुक जो तो कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकीचे जे सर्व फीचर आहेत, डिटेल फीचर जे ते तुम्ही स्क्रीनवरती देखील बघू शकता. या STX व्हेरियंटमध्ये या 42 किलोवॅट बॅटरी पॅक सोबत येणारे हे जे STX व्हेरियंट आहे, यामध्ये अजून फीचर जे आहेत ते गाडीमध्ये कोणकोणते दिले ते तुम्ही स्क्रीन पॉज करून जे ते बघू देखील शकता. या गाडीमध्ये बॅटरी जर बघितली ना, ती आहे लिथियम आयन NMC केमिस्ट्रीवाली बॅटरी यूज करण्यात आलेली आहे, जे की 42 किलोवॅटची आणि 51.4 किलोवॅट 2 बॅटरी पॅक मिळून जातात. आणि रेंज जर बघितली तर 42 किलोवॅट बॅटरीसोबत तुम्हाला ARI सर्टिफाईड रेंज 404 किलोमीटरची मिळून जाते. आणि 51.4 किलोवॅट बॅटरी पॅक सोबत 490 किलोमीटरची ARI सर्टिफाईड रेंज येते गाडीमध्ये दिलेली आहे. आणि रेंज जी तुम्ही प्रत्येक गाडी जण कशी चालवतो त्यावर देखील डिपेंड राहतं. आणि रेंज प्रत्येकाला वेगळी देखील
मिळू शकते ते तुम्ही एकदा लक्षात ठेवू शकता। तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व माहिती डिटेल जी आहे ती बघितली या गाडीबद्दल। किया कॅरेन्स Clavis EV हे जे व्हेरियंट आहे ना हे STX व्हेरियंट आहे, जे की 42 किलोवॅट बॅटरी पॅक ऑप्शन सोबत जे येते तुम्हाला ही गाडी बघायला मिळते। आणि हे जे व्हेरियंट आहे ते STX व्हेरियंट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालं। आणि या गाडीबद्दल मी संपूर्ण डिटेल माहिती जे ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। फीचर्स काय काय दिलेले गाडीमध्ये तुम्हाला ADAS लेवल 2 चे 20 ऑटोनॉमस फीचर मिळून जाते। रेंज देखील चांगली आहे, सर्टिफाईड ARI सर्टिफाईड रेंज येते 404 किलोमीटरची देण्यात आलेली। बॅटरी सुद्धा चांगली यूज करण्यात आलेली आहे। NMC केमिस्ट्रीवाली बॅटरी जी तुम्हाला गाडीमध्ये मिळून जाते। त्यासोबत वॉरंटी जी आहे ती देखील गाडीवरती चांगली आहे। आणि फीचर वाईज बघितलं तर एक प्रीमियम फीचर लोडेड गाडी जी येते किया कॅरेन्स Clavis EV जी येते तुम्हाला बघायला मिळून जाते। आणि या गाडीची ऑन रोड किंमत जर बघितली तर या गाडीमध्ये तुम्हाला व्हेरियंट तुम्हाला एकदा मी सांगतो की व्हेरियंट जर बघितलं तर 42 किलोवॅट ही जी बॅटरी या गाडीमध्ये दिलेली आहे, यामध्ये HTK प्लस आणि STX असे दोन व्हेरियंट जे तुम्हाला बघायला मिळतात। आणि आपल्यासोबत जे येते 42 किलोवॅट बॅटरी पॅक सोबत STX हे व्हेरियंट आहे। आणि या व्हेरियंटची ऑन रोड किंमत जी येते 21,75,000 इतकी। आणि ही जी मी ऑन रोड किंमत तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत गाडीची वेगळी देखील असू शकते। तर मंडळी किया कॅरेन्स Clavis EV या गाडीचा व्हिडिओ जो तो तुम्हाला कसा वाटला मराठीमध्ये तो नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो येतो जास्तीत जास्त शेअर देखील करा। चॅनलला जर सबस्क्राईब नसेल तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि हा व्हिडिओ जो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर देखील करा। भेटत मित्रांनो अशाच एका नवीन गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये नवीन इलेक्ट्रिक गाडीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।